एसटीच्या ज्या नवीन बसेस आहेत त्या नवीन घेण्यासंदर्भात जवळपास 5,000 दरवर्षी बसेस ज्या आहेत त्या घेण्यासंदर्भात निर्णय झालेला आपल्याबरोबर परिवहन मंत्री प्रताप सर नाईक सर काय निर्णय झाला आणि कशा पद्धतीने एसटीला त्यासाठी उपयोग होणार? वित्त खात्यानं आमच्या परिवहनच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात बैठक लावली होती आणि मागण्यां संदर्भात चर्चा होत असताना मी माझ्या डोक्यातील जी संकल्पना होती की दर वर्षाला परिवहन सेवेकडे स्वतःच्या मालकीच्या 5,000 बसेस जर आल्या तर 5 वर्षामध्ये 25,000 स्वतःच्या बसेस होतील आणि 14,300 ज्या बसेस आमच्या आहेत त्या दरवर्षी स्क्रॅपमध्ये जाऊन 5 वर्षानंतर जर बघितलं तर आमच्या हातामध्ये फक्त 5,000 बस राहतील. म्हणजे 5व्या वर्षी 30,000 बसेस आमच्या ताफ्यामध्ये जर आल्या तर गाव तिथे बस ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आम्ही प्रत्यक्षात राबवू शकू. आणि मी अजितदादा पवारांचे जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दर वर्षाला 5,000 बसेस खरेदी करण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला ताबडतोब सादरीकरण करावं असं संबंधितांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये गाव तिथे बस ही संकल्पना जी आहे महायुती सरकारची यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पण साधारण याच्यासाठी किती खर्च येऊ शकतो? कारण की 5,000 अंदाजे जर बघितलं एका बसला 58 ते 60 लाख रुपये खर्च आजच्या तारखेला येतो. जरी तुम्ही 5 वर्षाचा विचार केला आणि 60 लाखाचा जरी एव्हरेज आपण पकडला तरी दर वर्षाला अंदाजे 3,000 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. परंतु त्या 3,000 पैकी काही उत्पन्नाचा पण स्रोत आहे म्हणजे तोही उत्पन्नाचा स्रोत त्यात दाखवला जाईल. त्यामुळे राज्य शासनाकडनं आम्हाला मंजुरी तर ह्या सर्व बसेसला घेतलेली आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये आम्ही 1-2 वर्षामध्ये PPP तत्वावर आमचे काही बस डेपो विकसित करणार आहोत. त्यातनं सुद्धा आम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळणार आहे. जाहिरातीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून किमान 100 तरी बसेस 100 तरी कोटी रुपये मिळाले पाहिजे असं मी टार्गेट दिलेलं आहे. त्यामुळे त्यातही उत्पन्न होईल. अशा प्रकारे हा जो उत्पन्नाचा स्रोत आहे इकडनं तिकडनं वाढवून राज्य सरकारवर कमीत कमी बोजा पडेल अशी भूमिका आमची राहील. पण उत्पन्नाचं तुम्ही म्हणालात आता उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने भाडेवाढ करण्यात आलेली पण विरोधकांकडून त्यावर टीका टिप्पणी होते भाडेवाढ मागे घ्यावी अशा पद्धतीची मागणी होती. नाही बघा ह्याच विरोधकांनी ज्यावेळेस आमच्या सर्वसामान्य महिला भगिनींना आम्ही 50% सवलत दिली होती त्याही वेळेस त्यांनी काही आनंद व्यक्त केला नव्हता. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जे 75 वर्षावरील आहेत त्यांना मोफत सवलत दिली होती त्याही वेळेस आनंद व्यक्त केला नाही. हे तर बोलत होते की एसटी महामंडळाला हे डुबवायला निघाले आहेत. एसटी महामंडळाचं आर्थिक तोट्यामध्ये आधीच आहे. ह्या योजना राबवल्यामुळे अजून आर्थिक तोट्यात जाईल. विरोधकांनी कधी आमच्याबद्दल चांगलं म्हटलेलंच नाही आणि आताही त्यांच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही. परंतु एखादी संस्था चालवायची असेल ती बंद पाडायची नसेल ती जर पुढे 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 त्याच गतीने जर चालवायची असेल तर काही गोष्टी ह्या कटू निर्णय सुद्धा ॲक्सेप्ट केले पाहिजे. जसे सत्ताधारी म्हणून आम्ही त्याची जबाबदारी घेतो तशी विरोधकांनी सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे. राज्य म्हणजे चांगल्या योजना राबवित असताना विरोधकांनी सुद्धा काही गोष्टींचं आमचं समर्थन करायला पाहिजे. परंतु विरोधाला विरोध करायचा म्हणून रस्त्यावर उतरणे आंदोलन करायचं आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरायचं ही भूमिका विरोधकांची योग्य नाही. भाडेवाढी संदर्भात पुनर्विचार होणार नाही म्हणजे आता नाही आता ह्या बाबतीतला सर्वस्वी निर्णय जो असतो तो मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते बंधनकारक आहे. कारण 1988च्या नियमानुसार 68(2) मध्ये तरतूद आहे की परिवहन समितीच्या प्राधिकरणाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे प्रधान सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये हे असे काही निर्णय घेत असतात आणि ते निर्णय सरकारवर सुद्धा बंधनकारक असतात. त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संपूर्णतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश सह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.